बारामतीसह राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान। बारामतीतून सुनेत्रा पवार तर राहुरीतून अक्षय कर्डिले मैदानात। पश्चिम बंगालसह तामिळनाडूत विधानसभा निवडणुकांसाठी मतदान। बंगालमध्ये पहिला टप्पा तर तामिळनाडूत होणार सरसकट मतदान। बंगालचा दुसरा टप्पा होणार 29 एप्रिलला। आमदार रोहित पवार यांना विशेष न्यायालयाचा मोठा दिलासा। शिखर बँकेच्या कथित घोटाळा प्रकरणात आरोपमुक्त, सत्य लपू शकत नाही, रोहित पवारांची प्रतिक्रिया। मल्लिकार्जुन खरगेंनी पंतप्रधान मोदींचा दहशतवादी उल्लेख केल्यानं भाजपचा संताप। निवडणूक आयोगाकडून नोटीस बजावत 24 तासात उत्तर देण्याचे आदेश। जितकी चिखलफेक कराल तितकं कमळ फुलणार, अमित शहांनी सुनावलं। राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिसरा दिवस। बैठक निष्फळ झाल्यानं आज पुन्हा चर्चा। सरकारकडून ठोस काही मिळाल्याशिवाय संप मागे नाही, कर्मचाऱ्यांचा पवित्रा। पुणे साताऱ्यात गारपिटीसह अवकाळीचा मारा। पुढचे 4 दिवस पावसाचे, हवामान खात्याचा अंदाज। तर वाढत्या उन्हामुळे नाशिकसह ठाण्यात पाणी टंचाईचं संकट। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणकडून पुन्हा एकदा भारतीय जहाज लक्ष्य। 3 भारतीय जहाजांवर गोळीबार, तर इराणनं चर्चेकडे पाठ फिरवल्यानं ट्रम्प बेजार। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडतंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार मैदानात उतरल्यात। तर सुनेत्रा पवारांच्या विरोधात 22 उमेदवार मैदानात आहेत। अभिजित बिचुकले, करुणा मुंडेंचाही या उमेदवारांमध्ये समावेश आहे। प्रचाराच्या सांगता सभेदरम्यान मुख्यमंत्र्यांसह सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांना जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्याचं आवाहन बारामतीकरांना केलंय। तर रोहित पवारांनी सुनेत्रा पवारांसाठी प्रचार करत बारामतीकरांना अधिकतम मतदान करण्याची साथ घातली आहे। या दरम्यान सुनेत्रा पवार यावेळी कितपत मताधिक्य घेतात हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं असेल। बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडते। यासाठी प्रशासकीय यंत्रणा देखील सज्ज झाली आहे। यंदा पहिल्यांदाच मतदान केंद्रांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना मतदान यंत्र घेण्यासाठी स्ट्रॉंग रूमला येण्याची गरज भासली नाही। निवडणूक आयोगाकडून थेट मतदान केंद्रांवर मतदान यंत्र पाठवण्यात आली आहेत। पश्चिम बंगालमध्येही आज मतदान पार पडणार आहे। तर पहिल्या टप्प्यातील मतदान हे 152 जागांसाठी पार पडेल, तर दुसऱ्या टप्प्यातील 142 जागांसाठीचं मतदान 29 एप्रिलला होणार आहे। या निवडणुकीत 2900 पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असून या विधानसभेला कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। तामिळनाडूत निवडणुकांसाठी आज मतदान होतंय। 234 जागांसाठी तामिळनाडूत मतदान होणार आहे। यासाठी तब्बल 4618 उमेदवार रिंगणात आहेत। मतदानासाठी 75,032 केंद्र उभारण्यात आली आहेत। महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत आता छोट्या मित्र पक्षांची एंट्री होण्याची शक्यता आहे। आरपीआय आठवले गटानं भाजपकडे एका जागेची मागणी केल्याची सूत्रांची माहिती आहे। छोट्या मित्र पक्षांना या निवडणुकीत संधी द्यावी अशी आक्रमक भूमिका आरपीआयनं घेतल्याचं बोललं जात आहे। दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आज दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। या बैठकीत नेमकी काय भूमिका ते मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। पिंपरी चिंचवड महापालिकेतील 52 कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणाचा अहवाल सादर झालाय। मुख्य लेखाधिकारी प्रवीण जैन यांनी ज्या उपसूचनांच्या आधारे बिलं दिली त्या उपसूचना बनावट असल्याचं आता स्पष्ट झालंय। दुसरीकडे ज्या ठेकेदारांना बिलं अदा करण्यात आली त्या ठेकेदारांनी नगरसेवकांच्या सह्या कशा काय घेतल्या असाही प्रश्न उपस्थित होतोय आणि त्यामुळे त्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट केलं जाणार का असेही प्रश्न विचारले जात आहेत। स्पष्टपणे आपण ती मागणी केलेली आहे की हे ठेकेदार कोण होते, या ठेकेदारांनी कशा पद्धतीने बिलं काढली, त्यांनी त्यांच्या एचओडींकडून बिलांची शहानिशा तरी केलेली आहे का नाही, की त्यांना ते बिलं देणं आपण होतो का नाही, त्यांनी जागेवर काम केलंय का नाही, हे देखील त्या गोष्टीमध्ये येणार आहे। त्याच्यामुळे 10 दिवसामध्ये हा अहवाल पूर्णपणे आला की आपल्याला त्याच्या संदर्भात कायदेशीर निर्णय घेता येईल। मुंबई महापालिकेच्या सभागृहात अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान मोठा गोंधळ उडालाय। कोविड काळातील श्वेतपत्रिका काढायला हवी अशी मागणी नगरसेविका यामिनी जाधव यांनी केली आहे। कोविड काळात मुंबई मनपावर शिवसेनेची सत्ता होती तेव्हा यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव हे स्थायी समितीचे अध्यक्ष होते। कोविड काळात यशवंत जाधव आणि तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते। मी या अशा किचड काही गोष्टी असतात की त्या गोष्टींकडे फारसं
उलट माझंही म्हणणं आहे, जर कोविड काळाची जर माहिती यांना हवीच आहे तर देशातून राज्यामध्ये मुंबईमध्ये PM फंड किती आला, राज्यामध्ये या मुंबई राज्यात आमदार जे सगळेच आमदार मुंबईमधले निवडून आलेले त्यांनी किती फंड मुंबईला दिला, मुंबईचा कळवळा तेव्हा कोणाकोणाला होता, बात निकली है तो दूर तक जाने दो. बदलापूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांमध्ये जोरदार हमरीतुमरी झाली. शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पत्रावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक प्रभाकर पाटील यांनी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे म्हात्रे यांचे भाऊ आणि नगरसेवक वामन म्हात्रे आणि तुकाराम म्हात्रे चांगलेच संतापले. त्यातूनच भर सभागृहात जोरदार हमरीतुमरी सुरू झाली आणि त्याचे पडसाद पालिकेच्या आवारात पाहायला मिळाले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत पोलिसांसमोरच गोंधळ घातला आणि त्यामुळे या ठिकाणी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. खरातचे कारनामे समोर आल्यानंतर पत्नी कल्पना खरातनं आपले हात वर केले. कल्पना खरातच्या खात्यावरून सर्व व्यवहार पती अशोक खरात पाहत होता आणि कल्पना खरातच्या उपस्थितीत जमिनीचा व्यवहार झालेला नाही, त्यामध्ये आरोपी करू नये अशी विनंती तिच्या वकिलांनी कोर्टात केली आहे. दरम्यान कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन अर्ज राहता कोर्टानं फेटाळलाय आणि त्यामुळे कल्पना खरातला हा मोठा धक्का बसलाय. शासकीय कर्मचारी संघटनेचा संप सुरूच राहणार आहे. मुख्य सचिव आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमधील बैठक निष्फळ ठरली आहे. आज परत बैठक होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना चर्चा करण्याचे आदेश दिले होते. मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर मुख्य सचिव आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेली चर्चा निष्फळ ठरली आहे. वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या भाजपच्या जन आक्रोश मोर्चाच्या आयोजकांवर अखेर गुन्हा दाखल झालाय. अटी शर्तींचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. आयोजक संतोष पांडे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. मोर्चाला परवानगी देताना पोलिसांनी काही अटी शर्ती घालून दिल्या होत्या, मात्र त्यांचं उल्लंघन झाल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. शेतकरी कर्जमाफीबाबतचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आलाय. मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या समितीचा अहवाल सोपवण्यात आलाय. शेतकरी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजनांचा या अहवालात समावेश आहे. शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख महायुतीच्या जाहीरनाम्यात केला होता आणि हा अहवाल त्यामुळे अतिशय महत्त्वाचा आहे. अहवालाची राज्य सरकार विभागाकडून छाननी केली जाईल आणि त्यानंतर तो मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवला जाईल. बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर 30 ऑक्टोबर 2025 मध्ये समितीची स्थापना झाली होती. मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात 2 लाखांपर्यंतची कर्जमाफीची घोषणा केली होती, मात्र त्यासाठी कमिटीचा अहवाल अतिशय महत्त्वाचा होता. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कथित घोटाळा प्रकरणातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातून रोहित पवार आता दोषमुक्त झालेत. विशेष सत्र न्यायालयाकडून रोहित पवार यांना दोषमुक्त करण्यात आले. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दाखल केलेल्या मूळ गुन्ह्याचा तपास बंद झालाय. प्रकरण बंद करण्याची शिफारस करणारा आर्थिक गुन्हे शाखेनं दाखल केलेला अहवाल विशेष न्यायालयानं स्वीकारला होता आणि त्यामुळे या गुन्ह्याच्या आधारे ईडीनं दाखल केलेले प्रकरण कायम राहू शकत नाही असा दावा करून रोहित पवार यांनी दोषमुक्तीच्या मागणीसाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. आपल्याविरुद्ध ईडीनं केलेले आरोप हे खोटे असून खटला दाखल केला जाऊ शकत नाही असाही दावा रोहित पवारांनी अर्जाद्वारे केला होता. त्या अर्जानुसार रोहित पवार यांना विशेष सत्र न्यायालयानं आता दोषमुक्त केले आहे. ईडीकडे पण आपण विषय मांडले होते, चर्चा केली होती, आमची एन्क्वायरीसुद्धा झाली होती, सगळे पुरावे तिथे दिले होते. अनेक हिअरिंग झाल्यानंतर आणि EOW लिस्टसुद्धा तिथे त्यांचा क्लोजर रिपोर्ट दिल्यानंतर या केसमध्ये कुठंच काय राहिलं नव्हतं. त्यामुळे कुठं ना कुठंतरी आपण हे म्हणू शकतो, जे सत्य असतं ते काही प्रमाणात परेशान होऊ शकतं, पण सत्याचा कधी पराजय होऊ शकत नाही. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये जो मनस्ताप झाला, मला असेल, परिवाराला असेल, याच्यामुळे नक्कीच कुठं ना कुठंतरी मनामध्ये एक भावना आहे की हा जो आपल्याला त्रास मुद्दामून त्या ठिकाणी केला गेला हा काय योग्य नाही. त्यामुळे एक चांगला हिंदीचा डायलॉग आहे की घायल हो इसलिए घातक हो. पंतप्रधानांचा दहशतवादी असा उल्लेख करणाऱ्या मल्लिकार्जुन खरगेंची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. भाजप शिष्टमंडळानं आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. दरम्यान सततच्या पराभवामुळे खरगेंच्या डोक्यावर परिणाम झाला असावा अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. Modi is a terrorist and he won't believe in equality. His party won't believe in
equality and justice. सततच्या पराभवामुळे कदाचित काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी यांच्या डोक्यावर परिणाम झाला असावा. त्यामुळे राष्ट्रभक्त, देशभक्त आणि ज्यांनी सुरक्षित आणि आधुनिक भारत तयार केला त्या मोदीजींच्याबद्दल अशा प्रकारचे त्यांनी अपशब्द वापरले आहेत. देशाच्या पंतप्रधानांबद्दल त्यांनी केलेलं वक्तव्य याचा आम्ही निषेध करतो. त्यांनी वक्तव्य परत घेऊन जाहीर माफी मागावी अशा प्रकारची या ठिकाणी आम्ही मागणी करतो. महिला आरक्षणाबाबत राहुल गांधींनी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत बैठक घेतली आहे. या बैठकीत अशोक गेहलोत, सचिन पायलट, भूपेश बघेल यांच्यासह 41 नेते उपस्थित होते. यावेळी राहुल गांधींनी विधेयकाच्या विरोधात एकजुटीनं रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलंय. माझे आणि राहुल गांधींचे संबंध चांगलेच आहेत. यासोबतच काँग्रेसमधील अनेकांशी आजही संबंध चांगले असल्याची कबुली भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे. आणि संबंध चांगले असू नये कसं कोण म्हणतो. माझे संबंध बोलण्यामध्ये नक्कीच चांगले आहेत, बातच नाही. म्हणजे विरोधी पक्षाशी माझे संबंध काँग्रेसच्याही आमच्या सहकारी मित्रांशी आहे, राहुलजींशी आहे. पण शेवटी त्यांचा पक्ष वेगळा, माझा पक्ष वेगळा. त्यामुळे सरकारची जबाबदारी माझ्यावर काही सांगितली तर ती निश्चितच लक्षात आणली. नांदेडमध्ये एका पत्रकार परिषदेत आमदार श्रीजया चव्हाण यांना तुम्हाला खासदार व्हायला आवडेल का असं विचारण्यात आलं. त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया देत नागरिकांची सेवा करायला मिळते तर नक्कीच आवडेल. देशसेवेसाठी माझं कुटुंब सदैव तत्पर आहे असं त्यांनी म्हटलंय. या दरम्यान बाजूलाच बसलेल्या अशोक चव्हाणांना मुलीच्या इच्छेवर प्रश्न विचारला असता तिची जी इच्छा तिनं तेच करावं अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाणांनी दिली आहे. दोघांच्याही सकारात्मक प्रतिक्रियेवरून जोरदार राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची राज्य परिवहन महामंडळानं ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. एसटी आणि परिवहन खात्यामार्फत राबवण्यात येणाऱ्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या जनजागृती उपक्रमाला बळकटी देण्यासाठी एसटी महामंडळानं हा निर्णय घेतलाय. या नियुक्तीचा करार हस्तांतरण सोहळा मंत्रालयात पार पडलाय. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. आज अशा मोठ्या कलाकाराला घेऊन मी एस टी महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने त्यांना जर ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांची नियुक्ती केली असेल किंवा ड्रिंक अँड ड्राईव्हच्या RTOच्या नियमावलीमध्ये सहकार्य करण्यासाठी जर त्यांचा वापर करून जनजागृतीचा एक वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न आम्ही जो करतोय त्याला जर त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला असेल तर निश्चितपणे मी त्यांच्या मनापासून आभार मानणं माझं कर्तव्य समजतो. एसटीचा ब्रँड अँबॅसेडर झाल्याचा मला अभिमान आहे. तसंच महाराष्ट्रात मराठी अनिवार्य झालीच पाहिजे. मराठीबाबत सरनाईकांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याची प्रतिक्रिया रितेश देशमुख यांनी दिली आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही अनिवार्य असलीच पाहिजे आणि ज्या काही काय प्रवास करणारे मराठी भाषिक असतात आणि आपण महाराष्ट्रात आणि काय की महाराष्ट्रामध्ये जशी मराठी अनिवार्य पाहिजे तसं आपण इतर राज्यात गेले की त्यांची भाषा आपण बोलली पाहिजे. तसंच मला वाटतं की हा जो काही निर्णय आहे तो योग्यच आहे. बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि इतर गुन्ह्यातील आरोपी शंकर शेख कडून एका कैद्याला मारहाण करण्यात आली आहे. वाल्मिक कराड गँगची तुरुंगात दहशत सुरू असल्याचा आरोप मारहाण झालेल्या कैद्यानं केलाय. जेलमध्ये बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून मारहाण झाल्याचं या कैद्यानं ऑडिओ क्लिपमध्ये सांगितलंय. कैद्याकडून जेलमध्ये घडलेला प्रकार एका व्यक्तीला सांगतानाची ही कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे. दरम्यान या संदर्भात जेल प्रशासनानं मारहाण झालेल्या कैद्याला विचारणा केली असता कैद्यानं कोणतीही तक्रार नसल्याचं लेखी स्वरूपात दिल्याची माहिती कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे यांनी फोनवरून दिली आहे. मेरा नाम अजहर अब्दुल रहमान पठान है. मैं अम्बेजोगी का हूँ. मैं पर डायरेक्ट में था. सुदर्शन घुले, प्रतीक घुले और शंकर मधुकर शेख ये तीनों आए और डायरेक्ट मुझे मारना चालू करे. मैं बात भी कर रहा तो बात नहीं करने दे रहे. मेरा हाथ है तो उखड़ गया, ऊपर हड्डी निकल गई
और सुन रहे भी नहीं, साहब लोग भी कोई सुन रहे नहीं मेरी बात, और सब वो उनसे मिले हुए हैं, पैसे खा रहे उनसे, और मेरे को न्याय दे बोल रहा तो मेरे को न्याय भी दे रहे नहीं। मैंने बोला तुम्ही जेलरला बोलले का? जेलरला बोललो, जेलर म्हणला जेलर त्यांचाच माणूस आहे, त्यांच्याकडून पैसे गिसे घेते, पण अभी जो जेलर आए चांदने साहब उनको सुप्रिंटेंडेंट बना इन्होंने, करके वो भी मेरा सुन रहे थे और मुझे डरा रहे, मुझे धमक्या दे रहे, ते म्हणाले कसंही फरक करतो तुझा, मी सांगतो कसं करायचं, आमचं काय वाकडं होत नाही, मी कोर्टाला सांगतो, सांग म्हणले कुणाला सांगायचं काय, आमचं वाकडं होत नाही म्हणले। तुम्हाला मारलं ते सीसीटीव्ही मध्ये आहे का? हाँ, मुझे मारते हुए पूरे सीसीटीवी में आए वाले वो, मगर कोई देख रहा नहीं, कुछ नहीं, क्या नहीं, सब चांदने साहब वो सब पूरे जेलर साहब मिले आले उनसे, कुछ मेरा सुन रहे नहीं, कुछ नहीं, क्या नहीं, खाली गाल्या दे रहे। वो 1-1.5 महिना पहिले जरंगे पाटील शिव्या देतात, पण त्याला म्हणले गोविंद फडलाय तुझा, गेल्यावर त्याच्या सगळ्यात गोळ्या घाल, तुला काय पैसे लागतात मी देतो, काय मदत पाहिजे करतो, पर तेवढं कर काम आमचं, असे धमक्या देते। मेरे सामने बहुत जनों धमक्या दिए, मगर मैं बहुत डर रहा था। असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी कायद्याअंतर्गत विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेच्या पुढे गेलेल्या 2 महिलांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती। या प्रकरणी न्यायालयानं 50 वर्षांहून अधिक वय असलेल्या 2 जोडप्यांना ARTची प्राथमिक तपासणी करण्यास परवानगी दिली आहे। याचिकाकर्त्यांनी 50 पार केल्यानंतरही ARTच्या माध्यमातून गर्भधारणेसाठी परवानगी मागितली होती। सध्या प्रकरणाची घटनात्मक वैधता तपासणी मुंबई उच्च न्यायालयात सुरू असून प्राथमिक तपासणीची मुंबई उच्च न्यायालयानं दिलेली मुभा हा एक मोठा निर्णय मानला जातो। न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठानं हा महत्त्वाचा निर्णय दिला। दरम्यान राज्याच्या ART टेक्नॉलॉजी आणि सरोगसी बोर्डाच्या देखरेखीखाली या चाचण्या पार पडणार आहेत आणि त्यानंतर याची माहिती उच्च न्यायालयाला देण्यात येईल। यवतमाळमध्ये अखिल भारतीय किसान सभा, आशा गट प्रवर्तक कर्मचारी युनियन, लाल बावटा महिला परिचर संघटना आणि आदिवासी अधिकार मंचच्या संयुक्त विद्यमानं पिंपळखुटी ते यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय लॉंग मार्च काढण्यात आलाय। जून 2024 पर्यंत थकीत कर्जदारांना सरसकट कर्जमाफी, पीक दर पत्रक दुप्पट करा, जंगलाला तारेच कुंपण, वन जमिनीचे पट्टे, कोरोना काळातील मोबदला, आशांचं रखडलेलं मानधन अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय। राज्यातील धरणांमध्ये यंदा 653.63 TMC पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली आहे। हा साठा गतवर्षीपेक्षा 101.77 TMCनं अधिक आहे। मात्र अल निनोच्या प्रभावामुळे पावसातील अनियमितता लक्षात घेऊन पाणी काटकसरीनं वापरण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। पुढील वर्षी संभाव्य टंचाई टाळण्यासाठी पिण्याच्या पाण्याचं नियोजन आतापासूनच करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत। राज्यातील विविध विभागातील धरणांमध्ये पाणी साठ्याची स्थिती समाधानकारक असली तरी सतर्क राहण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे। राज्यात पुढचे 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता असल्यानं पावसाचा येलो अलर्ट आता जारी करण्यात आलाय। सांगली, सोलापूर, सातारा, धाराशिव, लातूर, परभणी, बीड, चंद्रपूर आणि यवतमाळमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। एका बाजूला पाऊस तर दुसऱ्या बाजूला विदर्भातील बहुतांश जिल्ह्याचा तापमानाचा पारा 40च्या पुढे राहणार असल्याची माहिती पुणे हवामान विभागानं दिली आहे। महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी आपल्याला वादळी पावसाची शक्यता दिसून येते आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ज्यामध्ये सांगली, सोलापूर, सातारा, त्याचबरोबर मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर या ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे। आणि उद्या 23 तारखेला दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ, मराठवाड्यातील बऱ्याच ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे आणि कोकण किनारपट्टीला उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा दिला गेलेला आहे। त्यानंतर 24 तारखेला दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता आहे आणि हीट वेव्ह जी आहे ती विदर्भामधील काही ठिकाणी आपल्याला काही डिस्ट्रिक्ट्सला दिली गेलेली आहे, कारण तापमान जे आहे ते 40-43पेक्षा जास्त आहे। त्यानंतर 25 तारखेला व्याप्ती जी आहे वादळी पावसाची थोडी कमी होताना दिसेल। दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येच पाऊस होण्याची शक्यता आहे आणि मराठवाड्यातसुद्धा काही डिस्ट्रिक्ट्समध्येच आहे। आणि जर 26 तारखेचा जर अंदाज बघितला तर तुरळक ठिकाणी फक्त दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे, परंतु विदर्भामध्ये आपण बघितलं तर तिकडे तापमान जास्त जाताना दिसतंय आणि तिकडे हीट वेव्ह अलर्टसुद्धा दिलेला आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।
आहे